अमरावतीचं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जे 1964 ला सुरू झालं आणि अमरावतीच्या एरियामध्ये ते कंपॅरेटिव्हली चांगलं प्लेसमेंट देत आहे आणि कमी पर्सेंटाईलला मिळत आहे. एक्झॅक्ट महाराष्ट्राच्या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या कट ऑफ मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये दिलेत. गो एड अकॅडमी ऍप्लिकेशन आहे, तिथं सर्च करा. तर कॉलेजमध्ये ना बेसिक कोर ब्रांचेस तरी आहेत, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आहेत, परत कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि एक ब्रांच म्हणजे तुमच्यासाठी इन्स्ट्रुमेंटेशन. काही विद्यार्थ्यांना इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये इंटरेस्ट आहे, तिथं 30 सीट आहेत, खूप जास्ती नाही, 30 सीट्स आहेत. बाकीकडे 60 सीट्स आहेत, म्हणजे कंपॅरेटिव्हली गर्दी नाही आहे, कमी सीट आहेत, म्हणजे प्लेसमेंट होण्याचा जास्ती चान्स आहे. तर कॉलेजच्या प्लेसमेंट बद्दल बोलायला गेला 60 to 70% प्लेसमेंट होत आहे. 100% प्लेसमेंट नाही आहे, क्लिअर आहे. पण तुमची कट ऑफ पण बघून घ्या ना, कंपॅरेटिव्हली कमी आहे आणि त्या भागांमध्ये कॉलेजेस पण कमी चालतात. मग तुम्हाला हायेस्ट पॅकेज कडे बघायचं नाही. ह्या कॉलेजचं ना हायेस्ट पॅकेज तुम्हाला दिलं असेल 26 lakhs, पण ते कन्सिडर करू नका, कारण ते विद्यार्थी स्पेशल असतात. ऍव्हरेज पॅकेज आणि तुम्हाला बाकीच्या डेटामध्ये बघितला तर 244 स्टुडंट्स म्हणजे 60 to 70% प्लेसमेंट होत आहे. त्याबरोबर कॉलेजचे काही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज. ऍडव्हान्टेज काय आहे? कट ऑफ ऑब्विसली लो आहे, कमी कट ऑफ मध्ये होत आहे. प्लेसमेंट खूप बेस्ट नाहीत, खराब पण नाही आहेत, 60 to 70% चालतं. सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट जो विद्यार्थी सांगतात की फ्रीडम आहे. अटेंडन्सच्या मागं कॉलेज लागत नाही, कमी अटेंडन्स मध्ये ऍडजस्ट होऊ शकतंय. हा, पण ते आता सुरू आहे, पुढच्या 4 वर्षात काय होईल माहित नाही. एक कोणतरी स्ट्रिक्ट प्रिन्सिपल आले, एचओडी काहीतरी करायला लागले तर अवघड आहे, पण सध्या फ्रीडम आहे. डिसएडव्हान्टेजांमध्ये काय? प्लेसमेंट ऑब्विसली मी हा कन्सर्न मानतोय की कराड गव्हर्नमेंट सारखं, मी कराड गव्हर्नमेंट बरोबर कम्पेअर का करतोय? कारण ऑब्विसली त्या रेंजचं कॉलेज आहे. वालचंद सीओपी विजेटाय बद्दल नंतर बिल्डिंग बऱ्यापैकी तिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे, म्हणजे अजून पूर्णपणे नाही आहे, कारण रिनोव्हेशन सुरू आहे, नवीन बिल्डिंग, नवीन गोष्टी सुरू आहेत. स्टडी कल्चरचा इश्यू आहे, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये तिथं थोडासा इश्यू काय जाणवतोय, मुलं टाइमपास करणारी खूप होत आहेत. म्हणजे जी बाहेरून आलेले असतील किंवा त्या एरियात आहेत, तर खूप चांगलं कल्चर नाही आहे. पण म्हणतो मार्क्स ठीकठाक आहेत, हे कॉलेज प्रेफर करणं कधीही चांगलं पडेल, कारण तुम्हाला त्या लेवलचं प्लेसमेंट आणि त्या गोष्टी तुम्हाला पुण्या मुंबईमध्ये मिळणार नाहीत तुमच्या कट ऑफ साठी.